मनुष्य देहामध्ये आलेल्या जीवानं कमीत कमी हरिपाठ तरी आपला सकाळी आणि संध्याकाळी घ्या. तात्यांनी आता संध्याकाळी आपल्या घरी स्वतःच्या घरी त्या ठिकाणी हरिपाठ सुरू केलेला आहे. इतकी कारण या ठिकाणी जे कीर्तन आहे ना, हे कीर्तन हे मनुष्याच्या उद्धाराचं साधन आहे महाराज. कीर्तन आपल्या गावात काही एवढेच लोक आहेत का? बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आणि जे या ठिकाणी ज्यांना येऊ देत नाही ते त्यांचं केलेलं पाप आहे बरं का महाराज. ज्यांचं पूर्वजन्मीचं जे पाप आहे ते पाप या ठिकाणी परमार्थ करू देत नाही महाराज. आणि करावे ते मनी समाधान महाराज. जसं त्यांच्या संचित जसं असेल कवतुको पाय संचिताचे या ठिकाणी जेवढे म्हणून आलेले आहेत ना, त्यांचं पूर्वजन्मीचा काहीतरी पुण्याचा ठेवा. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. कारण भावाचा भुकेला आहे, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. या ठिकाणी जेवढे म्हणून आलेत ना लोक, त्यांचं काहीतरी पुण्य पूर्वजन्मीचं पुण्य सुकृत जे आहे ना, पूर्वजन्मी ज्यांची असेल पुण्याई तोची मुखी गाय हरीचे नाम. हरीचं नाम आपल्या मुखामध्ये यायला त्या ठिकाणी पूर्वजन्माची पुण्याई श्रेष्ठ ठरते महाराज. आणि तुम्हाला आम्हाला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. या ठिकाणी नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. देव होईल ते देवची होती तरिका चित्ती न धरावे. त्या ठिकाणी मनुष्यानं जर राम राम म्हटलं तर रामच होतं महाराज. राम म्हणता रामच होईजे पदी बैसोनी पदवी घ्यायचे. ऐसे सुख वचनी आहे विश्वास हे अनुभव आहे. आणि ज्यांनी ज्यांनी म्हणून याच्यावरती वचनांवरती संतांचा विश्वास ठेवला, भगवंताचं नामचिंतन केलं, ते त्या ठिकाणी त्या भगवंताला प्राप्त झाले महाराज. म्हणून हित कशामध्ये आहे तर भगवंताचं चिंतन करून भगवंतापर्यंत पोचायचं. कारण या ठिकाणी कधी कोण कुठं जाईल ते त्याचं कर्म ठरवतो महाराज. अगा कर्मी जे उरावे ते सुख दुःख फरावे तयाचे भोगावे ते आहे का किंवा शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया भरमा फेरा पडे. मिळालाय कळाला नाही. स्वर्गातले देव आहेत त्यांना कळाला, मिळाला नाही म्हणून ते इच्छा करतात. काय इच्छा करतात? स्वर्गीचे
सर्वांचा तुमचा आमच्या भारत देशामध्ये जन्म झाला. भरत खंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी अर्जुनाला म्हणतात की भरत खंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. जन्म पावन देश आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. इतर देश या ठिकाणी जगतामध्ये नाहीत का? आहेत ना. परंतु त्या ठिकाणी भगवंताने या ठिकाणी भारत भूमीला प्रत्येक देशाला नाव वेगळं जरी असलं तर आपण भारत माता म्हणतो, भारत भूमी म्हणतो. आणि अशा भारत भूमीमध्ये पवित्र अशा कुळामध्ये संत महात्मे आणि नवे नवे महाराष्ट्र ही खरी संतांची भूमी आहे. बरेच संत या ठिकाणी निर्माण झाले महाराज. का? या ठिकाणी या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी. त्याच भगवान परमात्म्याने तोच भगवान परमात्मा सर्वत्र या ठिकाणी नटलेला आहे महाराज. भरला माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. माऊली जगाची, विठ्ठल माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठल जन्मभरी पूजा तुझा पावनाची, जन्मभरी पूजा तुझा पावनाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, लेकराची सेवा केली सर्वांनी, लेकराची सेवा केली सर्वांनी. कसं पान फेरू कर ओ तुझा उपकार जगी तोरानी. ओ गरीब माझा सावरी विठ्ठला. विठू माऊली तुळे माऊली जगाची, माऊली जमती विठ्ठलाची, माऊली जमती विठ्ठला. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले. 21 स्वर्गात ते धरले सत्ता मात्रे फुले हाती. तोच भगवान परमात्मा या जगतामध्ये सर्वत्र जळी स्थळी काष्टी पाशानी सर्वत्र तो नटलेला आहे. तुमच्या आमच्या हृदयामध्ये या ठिकाणी तोच भगवान परमात्मा.
ठिकाणी सृष्टी निर्माण केली, सर्व काय केले, 84 लक्ष योनीतील प्राणी त्या ठिकाणी पशु जन्माला घातले, आणि परंतु कोणीही भगवंताचं नामचिंतन करेनात म्हणून त्या ठिकाणी तुमचा आमचा हा नरदेह आपल्याला दिला महाराज. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. वर्षाची गणना, वर्षाची गणना, वर्षाची गणना, वर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. महाराज या ठिकाणी महाराज सांगतात की तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्या ठिकाणी जर वासुदेव वासुदेव भगवंताचं नामचिंतन केलं तर आपला उद्धार होतो. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया. आईला आपल्या मुलाचं हित कळतं, तसंच संतांना या ठिकाणी या जीवाचं हित कळतं, आणि म्हणून त्या ठिकाणी जसा कळवळा आईला असतो ना लेकराविषयी, मग कुठल्या कुठल्या मातांना हा कळवळा होता. त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जिजा मातेला कळवळा होता. त्या ठिकाणी हित कसं होईल शिवाजीचं, त्या ठिकाणी ज्यावेळेस त्यांना डोहाळे लागले जिजा मातेला, त्या ठिकाणी किंवा कौशल्यला सुद्धा डोहाळे लागले प्रभू रामचंद्र. घेही रे धनुष्य मारी रे रावणा. बघा उदरामध्ये, आईच्या उदरामध्ये ज्यावेळेस तो गर्भ असतो, ते बाळ असताना त्यावेळेस त्या ठिकाणी जसे जसे इच्छा त्या ठिकाणी आईला डोहाळे लागतात, जशी गर्भाची इच्छा असते तसे डोहाळे लागतात महाराज. आणि तद्वत ते डोहाळे पूर्ण केले की तो गर्भ तसाही सशक्त सामर्थ्यवान त्या ठिकाणी जन्माला येतो. जिजाईला त्या ठिकाणी डोहाळे लागले की या ठिकाणी हिंदू त्या ठिकाणी आता हिंदुस्थानामध्ये त्या ठिकाणी संकटात मोगलांचं राज्य आहे, तर याचा निमोट करण्यासाठी जर कोण पाहिजे आपल्याला एक असा शोभा तलवार घेऊन त्या ठिकाणी शत्रूचं खंडन करणारा आणि या ठिकाणी स्वातंत्र्याची प्राप्ती करून देणारा पाहिजे, असे डोहाळे जिजामातेला लागले. जर शिवाजी महाराज जर त्या ठिकाणी त्या काळी जर जन्माला आले नसते, शिवाजी, प्रत्येकाला वाटतं शिवाजी महाराज जन्माला यावा, आपल्या घरात नाही दुसऱ्याचे घर. माझी जाऊने जिजाऊने शिवाजी राजा, माझी जाऊने जिजाऊने सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने जिजाऊने सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने जिजाऊने सुंदर शिवाजी राजा. आये गंगराजा हे जन्मरा तुझे हिरवले, हे गंगराजा हे जन्मरा तुझे माझ्या राजाचं नाव प्रत्येक आईला वाटतं आपला मुलगा त्या ठिकाणी मोठा अधिकारी व्हावा. अहो या ठिकाणी कोणत्याही आईच्या पोटी जन्माला आले मूल एकतर हरिभक्त असावा, एकतर देशभक्त असावा, किंवा
सर्व संप्रदाय जो आहे ना वारकरी संप्रदायाचा त्या ठिकाणी पाईक पाईक असावा. म्हणून असं आईला वाटतं, म्हणून जो हित आईला वाटतं लेकराचं, आणि जसा कळवळा येतो तसं संत महात्म्यांना या मृत्यू लोकामध्ये आलेल्या जीवाविषयी, मनुष्य देहामध्ये आलेल्या जीवाविषयी कळवळा येतो. ऐकल्यानंतर संपून जातात महाराज. हरिकथा दीन आणि दुर्वासी सुख राशी हरिकथा. मग सुखाच्या राशी कोण आहे? सुखरूपायसा तुझ्या कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका जो. त्या ठिकाणी तोच भगवान परमात्मा सुख आहे, आणि सगळं जगत त्या ठिकाणी सुखाच्या पाठीमागे पळतंय महाराज. आयुष्य गेलं, नवे नवे पिढ्याच्या पिढ्या गेल्या, आजोबापासून पंजोबापर्यंत, तरी सुद्धा राहू सुखाचा देखत देखत नातू पंतू रोही कैसा लाला. देखत देखत नातू पंतू देखत देखत नातू पंतू रोही कैसा लाला. देखत देखत नातू पंतू रोही कैसा महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातो पंतो तोही तैसा झाला. उठा उठा पाटी बयाले मोठे, पंढरी वाचून दुजाटाव नाही कोठे. अविनाशी काय आहे? पंढरी आहे. पंढरी अविनाशी आहे, भगवान परमात्मा अविनाशी आहे. फक्त विनाश जो होतोय तो देहाचा होतोय, जीवाचा होत नाही. त्यातील जे चैतन्य निघून गेल्यानंतरच का अगोदर कोण जळतंय का? नाही जळण. या ठिकाणी जीव आणि चैतन्य त्या ठिकाणी निघून जात. नैनंचदंती शस्त्राणी नैनंद हती पावकहा. त्या ठिकाणी शस्त्राने याला कापता येत नाही, पाण्याने भिजवता येत नाही, वाऱ्याने सुकवता येत नाही. असा हा आत्मा तो परमात्म्याचा अंश आहे. ममाएव अंशे जीवलोके जीवभूत सनातन. आणि त्या भगवंताचे तुम्ही आम्ही अंश. या ठिकाणी एकदा का तुटला आयुष्याचा दोरा, हेर वावुगा पसारा, राहती निराळी रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे. अवघे सुखाचे संगाती, कामा नये कोणी अंती, चोका म्हणे फजित खोर, माझे माझे म्हणे घर. 50 लाखाचा जरी बंगला बांधला तरी शेवटची अंघोळ कुठं असते? घरात, बाथरूम मध्ये? अरे महाराज कुठं असते? अंगणामध्ये असते. आणि स्मशान भूमीतच आपल्याला जावं लागतं. म्हणून या ठिकाणी आपलं हित साधू संतांनी ओळखलं की या ठिकाणी भगवंताचं जर नामचिंतन या नरदेहामध्ये आलेल्या जीवाने केलं तर त्याचं कल्याण होणार आहे. म्हणून कळवळाला महाराज कळवळा येतो. ऐशी कळवळ्यासी जाती करी लाभावी न प्रीती. जसं आपले आई वडील आपल्याकडून कशाचीच अपेक्षा करत नाहीत म्हणून त्यांना काय द्यायचंच नाही का? मुलाला जर नोकरी लागली, मुलाने त्याचं जसं 9 महिने 9 दिवस त्या आईनं आपल्या उदरामध्ये आपलं संभाळ केला, तसं वयोवृद्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या आई वडिलांची सेवा करणं हे तुमचं आमचं आद्य कर्तव्य आहे. जसे आपण भगवंताची सेवा करतो तशी आई वडिलांची सेवा तुमच्या आमच्याकडून घडली पाहिजे. असं हित आपलं त्यांची सेवा करण्यामध्ये आहे, भगवंताचं नामचिंतन करण्यामध्ये आहे. जसा कळवळा त्यांना वाटतो तसा संतांना वाटतो. म्हणून ज्या भगवंताने तुम्हा मला हा सुंदर नरदेह दिला, नवे नवे दिली इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडशी नारायण, नासे जीवपन भवरोग, किंवा जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण, गायन गुण तयाचे नवे नवे. आईच्या उदरामध्ये असताना गर्भावस्थेमध्ये त्या ठिकाणी ज्या वेळेस त्या गर्भाला दुःख होऊ लागलं त्यावेळेस महाराज एक वेळा करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणी. त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी नवस गर्भामध्ये असताना जीवाने देवाला केला. जीव देवाला म्हणायचा अहम ब्रह्मास्मी सोहम सोहम.
यातना व्हायच्या, परंतु देवाला म्हणायचा, देवा तू आणि मीच एकच आहे की, मला जरा या दुःखातून वेगळं कर ना, बाजूला कर ना. मग बाहेर आल्यानंतर म्हणले तुझं नामचिंतन मी करेन. नवस केला ना. आठवीर पाय हा माझा नवस, रात्र ही दिवस पांडुरंगा. त्या ठिकाणी काय केलं, पांडुरंगाला मी दिवसभर रात्रभर आठवण म्हणून सांगितलं. परंतु बाहेर आल्यानंतर बाळ ज्यावेळेस जन्माला येतं त्यावेळेस म्हणतं, अगोदर म्हणायचं सोहम सोहम, बाहेर आले की म्हणा कोहम क्याऊ 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 करीत जन्म झाला. आणि जो विसरला ना मग पाहून गेलो मग अशी. म्हणून भगवंताच्या नामचिंतनाला घेण्यासाठी अजिबात विसर पडायचा नाही. आपण देवाला जरी विसरलो तरी देव आपल्याला विसरत नाही. जेवढं म्हणून आयुष्य आणि जीवन आपल्याला दिलेलं आहे, कारण तो जो काळ आहे ना तो घडोघडीला तुमची आमची वाट पाहतोय. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडला माया आशा. काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार तोडा सागा. म्हणून कळो येईल अंत काळी, प्राण प्रयाणाचे वेळी. रातील निराळी रांडा पोरे सकळ, कोणी कामाला येत नाही. सोडविना तेव्हा पाटची बहीण, सेजची कामिनी धूर राही. सोडीना देशीचा चौधरी राजा सुद्धा आपल्याला आणि सोय रे भले भले. त्या ठिकाणी फक्त भगवान परमात्माच त्या ठिकाणी तुम्हा आम्हाला सोडवतो. म्हणून संत महात्मे तुम्हा आम्हाला सांगतात, करा हरिभक्ती परलोकी कामा, सोडविन यमा पासून या. म्हणून ज्या भगवंताने असा सुंदर नरदेह तुम्हाला आम्हाला दिला, कुठं आपण लग्न नाही, आंधळ नाही, पांगळ नाही, ऐकायला पण सुंदर असं येतंय. मग एवढा लाख मोलाचा सुंदर न मिळणारा नरदेहाची प्राप्ती तुम्हा मला भगवंताने जर करून दिलेली असेल तर त्या भगवंताचं नामचिंतन करण्यापासून वंचित करायचं. कारण सारासार विचार करा उठाउठी नाम धरा कंठी विठोबाचे. ते कंठामध्ये सर्वांनी धरायचं. कसं म्हणायचं, विठोबा लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्यासी जाते करी लाभावीन प्रीती. महाराज 2 चरणांचा आपण भावार्थ थोडक्यात पाहिलेला आहे. तद्वत या ठिकाणी आई जशी आपल्या लेकराविषयी हित करते, तिला कळवळा येतो, तसं संत महात्म्यांना तुमच्या आमच्यासाठी जीवासाठी त्या ठिकाणी कळवळा येतो. येतो हिताचा कळवळा पडती हाती काळा म्हणून या. जर ह्यांचं जर जीवन आयुष्य असं संपलं ना तर त्या ठिकाणी परत 84 लक्ष योनीमध्ये त्यांना फेरा माराव्या लागतील. म्हणून संत महात्मे नवे नवे भगवान परमात्मा, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, किंवा म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या, तुका विष्णू नाही तुझ्या. तोच भगवान परमात्मा संत रूपानं तुमच्या आमच्यासाठी या ठिकाणी अवतार धारण करतात. आणि या मनुष्याचं हित कल्याण व्हावं. जसं आईला बाळाची मातेची या चित्ती अवघी बाळाचीच व्याप्ती, किंवा घार हिंडे आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी. तद्वत ते संत महात्म्यांचं चित्तामध्ये या पामर जीवाचं मनुष्यरूपी आलेल्या देहामध्ये आलेल्या जीवाचं कल्याण कसं होईल तर त्या ठिकाणी कल्याण होत असतं. कधी तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाचे कधी कलिया. आणि सुख कधी लागतं महाराज, सुखा लागे जरी करशी तळमळ, तरी तो पंढरीशी जाई एक वेळ. मग तो अवघाची सुखरूप होसी, जन्मो जन्मीचे दुःख विसरसी. बरोबर आहे. आणि याच कलियुगामध्ये हरीच्या नामानं त्या ठिकाणी आपलं कल्याण उद्धार होतो. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देन भेटी. भगवंताची प्राप्ती, संतांची प्राप्ती, संतांची भेट ही दुर्मिळ सांगितली भगवंतापेक्षा. बहु अवघड आहे संत भेटी, तरी जगजेटी करुणा केली. म्हणून असा भगवान परमात्म्याची जर प्राप्ती करून घ्यायची असेल, जसं आई आपल्या बाळाला आपल्या उदरामध्ये साठवते, तद्वत संत महात्मे तुमच्या आमच्यासाठी हे करत असतात बरं का. हे तुकोबराय वर्णन करत असताना माऊलीचं अभंगाच्या 3ऱ्या चरणाचं
मातेच्या तिसऱ्या चरणामध्ये वर्णन करतात मातेचं. पोटी भार वाही त्याचे सर्वस्व ही साहे. जशी माता आई आपल्याला पोटामध्ये सांभाळते ना, तद्वत संत महात्मे या ठिकाणी या जगतामध्ये या मनुष्य देहामध्ये आलेल्या जीवाचं पालन पोषण आणि चांगल्या मार्गाला लावतात. त्या ठिकाणी महाराज संत उदार उदार भरले अनंत भांडार. संत हे उदार आहेत महाराज. तरी भगवान परमात्मा दानशूर असले केले उपकार सांगू काही. केले उपकार सांगू काही. बापना सारी आहे माया. बापना सारी आहे ते माया. काढले गेली ते माया. काढले गेली ते माया. या माया काय झाला. संत महात्मे या जीवाचा उद्धार आणि कल्याण करण्यासाठीच अवतार धारण करतात. जड मोड उद्धरिले. बरोबर आहे. जडांचा तुम्ही आम्ही जड जीव आहोत महाराज, आणि या जीवाचा उद्धार करण्यासाठी संत महात्मे या ठिकाणी अवतार धारण करतात. म्हणून संतांनी सांगितलं, विनवून सांगितलं महाराज. हा महाराज म्हणतात कर जोडोनी विनवितो तुम्हा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हा नका पडू संसार श्रमा. मी वासुदेव वासुदेव म्हणा. आणखी सांगितलं हकारुणी सांगे तुका. नाम घेता राहू नका. संत महात्मे या ठिकाणी तुम्हाला मला भगवंताच्या नामचिंतनासाठी जागा करतात. आपण म्हणतो ना सूर्योदय झाल्यापासून आम्ही जागे असतो झोपेपर्यंत, परंतु हे करत असताना या ठिकाणी मृदंगाचार्य म्हणून या ठिकाणी आमचे हरिभक्त परायण दत्ता महाराज किसवे कोरोचीकर यांनी उत्कृष्ट असा पकवाज, जसं प्रसाद महाराजांनी गायन केलं तसाच पकवाजाचा बोल काढला. एक नंबर पकवाज. या ठिकाणी खोरोचीच्या क्षेत्रामध्ये तिकडे गेल्यानंतर महाराजांची साथ मला सतत लाभते बरं का. असे असणारे मृदंगाचार्य आपल्याला लाभले. त्याचबरोबर आपल्या गावचं भूषण कोकिळा जैसा आवाज. त्याचबरोबर आपल्या करेवाडी गावचे असणारे सुपुत्र पिता आणि पुत्र एकाच या ठिकाणी मंडपामध्ये मंचावरती दोन्ही गायक त्या ठिकाणी कीर्तनकार शंकर महाराज पवार महाराज कीर्तनकार वरकुटे राखुंडे तात्या ते असतील, लोणीचे आबा नरोटे असतील, करे महाराज सगळ्यांनी मिळून या ठिकाणी हा मेळ जमिवला. त्याचबरोबर हार्मोनियमची साथ. ज्या ठिकाणी कीर्तनकाराचा आवाज कमी पडतो, स्वर जातो, त्या ठिकाणी पेटीचा स्वर दिला जातो. म्हणजे पुस्ती उचलून धरण्याचं काम या ठिकाणी तात्यांनी चांगल्या पद्धतीने केलं. त्या तात्यांचं कोळी नाना असतील सर्वच या ठिकाणी जे परमार्थ श्रेष्ठ या ठिकाणी आहेत त्यांचं सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि या वर्षश्राद्धासाठी आलेल्या आप्तेष्ट पै पाहुणे मित्र या ठिकाणी त्यांचे या ठिकाणी आभार. आणि या ठिकाणी सेवेला साऊंड सिस्टीम एक नंबरची एकदम सुंदर, परत कीर्तन सुरू होताना सुंदर सिस्टीम या ठिकाणी लावली. आणि आपले असणारे आपल्या गावचे नितीन पाटील
नितीन बानगुडे पाटील नितीन पाटील शिंदे पाटील यांची सुंदर अशी या ठिकाणी सिस्टीम हा युट्यूब चॅनल मी सुंदर असं कीर्तन रेकॉर्डिंग या ठिकाणी केलेलं आहे. हे आपल्याला भक्ती जिव्हाळा या चॅनल वरती हे आजचं कीर्तन लाईव्ह किती दिवसापर्यंत पाहता येणार आहे. आणि ही जी सेवा करण्याचं ज्ञान या ठिकाणी मला मिळालं त्या भगवंताने हा नरदेह दिला त्या भगवंताचं या ठिकाणी जय जय जय